श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6 श्री गणेशाय नमः। जय जयाजी क्षीराब्धिवासा शेषशायी कमलहंसा नवद भव शोभा कमलस भासा सुख विलासा रमेशा। हे करुणानी दे दयावंता दीनबंधू दीनानाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की रसनेसी। मागील अध्याय रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेथे अष्टदेवत पिशाच मिळून युद्ध केले नाथांसी। या परी 12 मल्हार करुण तीर्थ कुमार दैवत करुणी कोकणा स्थानांत कुडाळ प्रांत आडुळ गावात येऊन या राहिला। तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे तयाची दर्शनालवला आहे मच्छिंद्रनाथ पै गेले। ते काळिका दैवत ती खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ते शिवहस्ताचे काळिका अस्त्र स्थापन केले महिसी। ते आश्रय करुणी दैत्य वधिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले म्हणून काळिका देवी वहिले वरदान घेई का। वेदक कामना असेल चित्ती ते वरप्रदान मागे भगवती री म्हणे अपर्णापती मम वासना मम कामना ऐकीजे तवस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र संभारास आणि जे ते धाडिले त्या कार्यास सिद्ध करून आले मी। बहुत वृक्षांते भंगिता छिती मी श्रम पावले अंबिका हस्ती परिमाते विश्रांती सुखवासा भोगू दे। मग अवश्य म्हणून उमार म्हणते ते गेले देयचे स्थापन ते उग्रदेवताती म्हणून अद्यापि काही कली माझी। त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊन पोटी मार्गलक्ष्मी दयासाठी संचार करता झाला। देवी प्रति करुणी नमन म्हणे मायो आश्चर्यवन म्या मंत्र काव्य केले निपुण त्याजला साह्य होई तू। तरी माझे हस्ते विराजम मम कवित्व विद्या गौरवन तया ओपुनी वरदान कार्या उदित होई का। ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी शोभवा चढला अंतःकरणे शिव हस्ते अस्रा लागून पूर्णाश्रम झालासे। त्यात मच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून तेने क्षोभले अंतःकरण प्रळया समान जेवी। जैसा मुखचंद श्रमोनी निद्रिस्त तै काळ यवन गेला देत निद्र बिघडिता क्रोधानळात प्रसर झाला त्या समयी की प्रल्हाद पडता परमसंकटी विष्णुहृदय क्रोध दाटी प्रकट झाला कोरडे काष्टी राक्षसाला निवटावया। तैसी काळिका हृदय सरता उचंबळली क्रोध भरिता मच्छिंद्रा लागी मही सिंधू अर्था मेळू पाहिल बघे की क्रोध नये वडवानळ मच्छिंद्राब्दी अपार जळ प्राशुपाये उतावेळ अर्थ समय जाणून या। म्हणे नष्टा अनिष्टा पतिता मी भावपणी श्रमले असता त्यातची माते दुःख वार्ताशी उपासी पुढारा। तुवा कवित्व विद्या निर्मून माते मागसी वर प्रदान परिवर नोहे मजला विघ्न करू आलासी दुर्बुद्धे। अरे मी आपला भोग सारून निवांत वैसले सेवित स्थान तै तू माते वरागोन शिनो उपासी दुरात्मया। तरी आता ममलोचनी उभा न राहे जाय फिरवणी ना तरी आगळी होता करणे शासन काय लाभसील। मी शिवकरीचे अस्त्र तव करील राहीन काय विचित्र की करी गवळणी नरटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत किंवा पितळ धातूची मुद्रिकारचिली ते हिरा एरगणी वेडला घडली तेवी तू ते कामना स्फुरली सरसर मागारा की वासयाचे वायसाचे जवळारी हंस बाळ करी चाकरी तन्याय दुराचारी इच्छुपाय मम काष्टा। रावरंकांचे पंक्ती आला परिश्रेष्ठता त्याला की सिंधूंची कुपस्थाने ठेला नांदत की आवडीने की दीपते जाते पावनी वास दीपते जाते करी यास तन्याय शक्ती अस्रास तव करी वसती प्रारब्धे। आला विचारिता वांडित्यपण तो अजारक्षका पुसेल कोठून तन्याय मूर्खाला न आलास येथे दुरात्मया। हा प्रलापी विनया सूत क्षीण चिरीट होऊन मस्त तयासी समस्ता करू पाहत देवी येथे आलासी। अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसू हे काय भूता तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया। तरी असो आता कैसे तुनी काय लपवी मुखास ना तरी जीव पावसी नाश पतंग दीपा समान जेवी। या अवरी मच्छिंद्र म्हणे देवी पतंग नळे दीपासवे परी तैसे नव्हे माझे टाई प्रताप पाही तरी आता। अगे मित्रबिंब ते असे लहान परी प्रताप तेजे भरे त्रिभुवन तेवी तू ते दाखवून वश करेने ये समयी। अगे प्रताप देवी पंडुसुतांनी वायुसुता ते जावली अक्षयी ध्वजी बैसोनी कीर्ती केली महिवरी। ती अरुण मित्रा पुढे जोड तेवी तू ते दावीन चाड तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरवीन ये वेळे। देवी म्हणे भ्रष्टा प्रियेसी कान पाडून तू आलासी तुक्याने भया ते मज दावीसी परी मी नवी सर्वदा। हाती घेऊन कर कंकन शेंदुरा आलासी वाळीची अर्जुन परी मी नवी तुक्याने सरसर करता हे भ्रष्टा। अरे तुझी उत्पत्ती मज डाऊक की धीवरदान तुझा ना जनक तरी मी तू मत्सिनीन धरणी कौतुके निर्वाह करी बाहुद्राचा। तरी तुझा अस्त्र विद्या निपुण कासया कायसा व्हावे दरिद्र्या कारण की अंधाचे जन्म चक्षु लावण्य सर्वदा उपयोगी दिसेना की बहुरूपी मिरवी शूरपण तरी ते खेळापुरते निपुण ते गोंद जाळ सांभाळ सांभाळून व्यवहार आव्हानी आपुला। अरे माते दावीसी उग्र रूप दंबिका टका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मना माझी मिरविका। तोटे वाटेल की महाथोर की वश केली भूते समग्र तैसा नोये हा व्यवहार शिवाश्रमी असे।
उगविली दृष्टी करून वाकडी पाणीन ब्रह्मांडाच्या उतरंडी तेथे मशकात प्रौढी किमर्थ व्यर्थ मिरवावी अगा मशक दडगा हानी वळे तरी कापडेल वंदरा चळते तू माते घुंगरडे केवळ निज दृष्टी आव्हानिसी मच्छिंद्र म्हणे देवी एक बळीने वामन म्हणिला मशक परिणामी पाहता लोक निज दृष्टी दाविला ऐसे एकदा भद्र काळी चित्त व्यवधान पडिले क्रोधानळी मग प्रताप शिखा ज्वाळा माळी कवळू पाहे मच्छिंद्रा मग परम क्रोधे त्यासी बोलतो म्हणे कवन प्रताप आहे तू ते तो मजदावी मशक आहे ते वामन वृत्ती जळी जेवी मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी मिरवली शिवकार्यासी ते मजदावी अहर्निशी परीक्षा घेईन मी तुझी अगातर वाढला गगन चुंबीद परिवात शस्त्रे उचंबळत देवी तू ते तोची पंत आज दृष्टी पडेल की अगे बहु जिंकिले समरांगणी अभिमान नग वाढविला त्यांनी परी प्रारब्ध योगे करुणे छिन्न भिन्न होईल तो ऐसे एकदा रुद्र काळी देती झाली सिंहारोळी प्रकट होता अंतराळी ब्रह्मांड देती उजळले शब्द करियती अचाटकी सहस्र विजूंचा कडकडाट की अनंत अर्क उदयात महिला की मिरविला ते भद्रकाळी अस्त्र पूर्ण परी एरी अस्त्र हे ते समय प्रदान की देवदानवांचे वर्ण महिला की मिळतसे ते अस्त्र हे बोलता वाणी की माया प्रळय उदित अग्नी सकळा शांत होनी शून्यवदनी भक्षुनी राय पंचभूता ऐसी ते सगळं पूर्ण की वासव शक्तीची भगिनी दारुण पाहती झाली ऊर्ध्वगमन तेजपुंज मिरवुनी जवळ शब्द करिता अति अचाट कसुनी पडती गिरी वाट वनचर पळतान मिळे वाट टाई टाई दरकाती अष्टदिग्गज अष्टदिक्पाल परम हडबडले शब्द तुंबळ अति थडथडाट कापे केवळ महिला की मिळतुसे हे लावले समुद्र जळ हालावले सप्त पातळ मनी म्हणे मी रसातळ पासी न वाटते उरगनाथ सहस्र फणी तो हे उचलली समोरतुनी वाट वाहू पाय सगळावनी रसातळ भोगाते ऐकुनी सवळ गडगडाट वराजंत जावती नेते कुर्मपृष्टी आपुले आटे महिला की दिसते ऐसे दाहे दिशा झाले मानव दानव सर्व गळाले विकरा करून प्रगट वाहिले महिला की मिळतसे सगळं झाली आडबडाट देवत सकले स्वर्ग बेट सोडून रावणी विमाना पेट अंतराळी मिळविती अंतराळी कडकडाट करीत बोले मच्छिंद्र मेट म्हणे गाला येत चाट जीवित्व मिरवी का जैसे वजासे करून बाना नगाचे होत चूर्ण न्याय तू मही कारण क्षीण करसी जोगड्या रे आज सगळं मही पाठ तू आज कालिका करीत वाट तरी आता काय पासी वाट मिरवीसी कैसा जोगड्या की जरा सबळ ती आदळवणी यावरी तळी भद्र काय तरी मच्छिंद्र धान्याची पिष्टबळी आता मिरवीन जोगड्या मच्छिंद्रमय बोलसी वाणी परी तू वृश्चिक कंटकाची घाणी दंश करता बदला गोनी त्याला मारिन निश्चय मग भस्म जोडी कक्षी पोटी करी गवळणी भस्मची मोठी मंत्र स्राते आणून पोटी वासव शक्ती जपत असे मंत्री पाठ होता भस्मची मोठी बेकली तेव्हा गगनवंदी दवधी का तत्काळ वासव शक्ती प्रकट झाली तेजस्वी जैसे सहस्र अर्थ ते जाल की उदय पावला बळाग्नी गोळ कालिका विधान तम मंडळ निर्सावया जात असे कालिका कनक कश्यपो जागी मानवी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी संभापरी भस्मची मोठी वेगी नर हरिरूपे प्रकटली की परम क्रोध एवढ आंधळ भद्र काही ते समुद्र जळ प्राशावया उता वेळ गगनवंती जात असे ते वासवास्त्र अर्क करींचे भद्रकाळी अस्त्र शिवकरींचे उभय देशवार प्रताप नगरीचे दालागी मिरवेल की पाणी पातारी हरय की एक मित्र एक चंद्र वाचस्पतींचे महात्म्य पार उष्णा कवी मिरतसे की एकमेरू एक मंदार की वायू आणि वायू कुमार देवी भद्रकाळी वासवास्त्र गगना माझी निर्विधी की जे टिया माझी जरासंध तया बिडला भीम प्रसिद्ध की कपी माझी सुग्रीवदंद वाली लागी बेदत असे तर न्याय उभय शक्ती युद्ध मिसळल्या गगनवंदी लोंबी प्राणनीती प्राणरहिती करूपादी एकमेका मग तो एक चीतन नाट झाला समळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविता देवता वाट चुकारपणी मिळतसे दोन्ही अस्त्रे बळवंत एकमेकात प्रहार करता जेने प्रहारे भयविद दाही दिशा ते होती परीती काय अश्रुदैवत तिने गाजली वासव शक्ती ते मग अति क्रूर होऊन उन्मत मच्छिंद्रावरी चालली ते बावरी मच्छिंद्रात करी कवळी भस्मची मुठी मग एकादश शस्त्रांती रुद्रमंत्र प्रयोगी स्मरतसे जेने करून एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र तेजपुंज नक्षत्र चंद्र काळिकास्त्र मिरवले ते महाप्रलयाकार मरण भयंकर रूपी अनिवार ते पादाची काळिकास्त्र सुक्ती लागी प्रवर्तली
सकळा करुणी नमनान मन स्तुतीच वाढुनी कानुनी रत्न मंग परम भक्त सुक्तीचे कारण शृंगारले रुद्रा ते नवरत्नांचा सुख शृंगार भूषणी निर्विता एकादश रुद्र शांत होनी महाभद्र कैल रूपी पावले ते पावले मच्छिंद्रनाथ वज्राश्रे त्वरे प्रेरित तया साह्य धुम्रास्त्र मांत देवी मिरवितसे तेने करुणी धुमधुमागार मावळला मित्रता राजचंद्र तया संधित वज्रास्त्र निजमस्तकी वेदितसे परिधीच बळकाळिका देवी वज्रास्त्र धरिले तिने पायी आपटी झाली शैलाद्रीमही उत्तर दिशे कारणे तेने काय शैलाद्री वर्तनी माजूर झाला रे मस्त ती दक्ष नांदत पैलनसे महाराजा जो वैसेवर जास्त सरले आणि धुम्रास्त्र ते गिरिले ते पावनी मच्छिंद्र वहिले वाताकर्षण जपतसे ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारणे जे शुक्र मंत्र प्रधान संजीवनी लादली की वशिष्ठाधेनु झाला लाभ की वैष्णूंचे सुदर्शन मिळाले स्वयंभ तेही सुक्तिका गर्भ सुक्तास्त्र मिळाले की यमाला की मन साधने की दमाला की दोन लादले तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुक्तिका रत्न मिरवले की वज्राश्रे चक्रे विराजमान की देवता लादले अमृतमान देवी दत्तांचे सुक्तिका रत्न मच्छिंद्राती मिरवेल की रत्नांत मंत्रवाळी देव कृपेची वरदावळी भस्मची मुठे योजनी ते काळी पक्षीला मच्छिंद्र तो ते मंत्रास्त्र गुप्त देवीला काळिका देवीवर वाहत प्रवेश होताची वाट गुंडीत सकळ देहाचा पै झाला तेवी देवी तेने देवी विकड झाली गगनावनी आदळली तेने गायती आपली केविसी दिसे मूर्छेने परी मही पडता ऐसे वाटले की मेरुमांतर कोसळले तेने प्रहारे परत मंगले धरू झाले रांगोळी कित्येके सावधी झाली पूर्ण काही पळता रानो रानदस का पावती समुच्चय जन देन धावन विस्मित असोती यावर अवस्था मही चेष्टित झाली माता श्वेतनयनी विकळते असता अवस्थेत मिरविली प्राणरहित हो पाहे मग वेगी स्मर लावू माराय ते वाघबाट धावणी तरणो पाहे जाऊनी पोहोचली कैलासा जाताची सर्व उद्धारी बोबाट सावधोय कैलासनाथ की शिवकरेंचे काळी कासरा चाट संकटाते पडी गेले तो हृदयी पाहे विचारून चंद्रनाथांचे झाले आगमन मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन तया ठाई पडी गेले तो हृदयी पाहे विचारून चंद्रनाथांचे झाले आगमन मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन तया ठाई पातला एताची देखे मच्छिंद्रनाथ धावणे बघूया ती त्वरित चरणकमळी गामना हे तीत मूर्धकमळ अर्पितसे शिवोत्रोणी नंदिकेश्वरी भावके कवळीला देशमकरी भेटून हृदय प्रेमल हरी आवळूनी दर्दसे म्हणे तानुले अति थोर करुणी दाविला चमत्कार मज करेंचे काळी कासर आजी जिंकिले पराक्रमे नाथ म्हणे आदिनाथा ही तत्कृपेची बोधसरिता ब्रह्माश्रमी रावणी दत्ता श्रुत केले तुम्ही पराक्रमे श्रुत गेले तुम्ही माते जन्मास महाराजा रक्षणी माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त त्या प्रसंगी कुळाचे उदित माते उपिले कृपेने शिवमने बास तूस आता सावध करी काळिका देवत नाथमने वरदास्ता मोळी स्पर्शावा माझे मागणे आहे किंचित देवनी स्वामींनी करावे श्रुत जैसा संजीवनीचे अर्थ शुक्र कसा फळला असे मग सिद्ध सर्वेश वर्धमोळी म्हणे कोण कामना उचित झाली तदनु अर्थ काळी लादसी तू वदवस्सा नादवने वंच वक्रा कवित्व करविले जाबरी पवित्रा त्या ते वर्देवनी वर्ध पात्रा काळी कासर मिरवावे जैसे तव करी बहु दिवस बहु नियमित केले कार्यास तेवी माझे वक्रास काळी घेणे बसावे जे जे कार्य लागे माते तदनु कार्य व्हावे सरते आणि पुढे मंत्र कार्यात उपयोगी व्हावे जयासी ऐसे रीती वरदान द्याल तरी प्रसन्न होऊन तरी कामना समाधान निज देही नांदेल अवश्य म्हणून मारवण काळिका तत्कोरी ओपिन पर्यासमय चित्वदान काळिके ते स्वीकारी यावरे मेही मानाद तत्कार्यासी आयोजित म्हणे ऐसे म्हणून करळे त्वरित भाषण आहे मच्छिंद्र मग चरणी माता लेवनी भस्मची मुठी घेऊन वातास्त्र मंत्र आकर्षण जपणी बोलतसे वैखरी पूर्ण बाड वैखरी सी होता भस्मची मुठी बेकी तत्वता तेने हदगद होऊन सर्वता काळिका देवी उठली वैसोनी सावध होई दाई दिशा पायाने आळून तो अकस्मात शूळवाणी आपले दृष्टी देखिला मंगलक बघे येऊन करता शिवपदी मोळी सज्ज करता म्हणे महाराजा आदिनाथ आजीत्व दादले ऐसे होय सर्पसत्रास तोय मिरविला अस्तिक त्यास देवी आज मम प्राणास रक्षिता झाली सी आदिनाथ की भस्मासुराच्या पवनवादी आपण पडिला होता व्यावृत्ती तेने रक्षण विष्णुमूर्ती कृपा पात्री मिरविली की शक्तिघाते सुमित्रा सूत पुढे होता रघुनाथ विकड होता हनुमंत प्रसन्न त्याते झालासे की प्रल्हादाच्या काही वारासी नरहरी धावला उद्देशी तन्याय आज तू मधवाशी निर्वालासे की कृपेने ऐसे म्हणून काळिका देवी वारंवार लागे पायी आवरी म्हणे दक्ष जावई मम मागणे आहे एक
देशील जरी कृपा करून तुझ तरी तुझं आहे देईल नागरत्न देवी म्हणे उमानवन. अर्थ कोणता बोलावा? शिव म्हणे बहुदिवस मम करी विराजलीस. आता येऊन मच्छिंद्रदास जगोपकारी बसावे. हेची मागणी आहे माग तू हा कृपणी मत द्यावे. हे वचन ऐकून महामाय गदगदास नेली. म्हणे महाराज महापाशी मी तुमची आता दासी. तुके गुरुजे धरुणी मानसी दान मागता हे काय? जिकडे दाळाला तिकडे जाईल तुमची आज्ञा मज प्रमाण. इकडे गुह्य धरून दान म्हणे अनुचित हे. ऐजा वाचस्पती ज्ञान चाड ज्या रक्षका पुढे पुसे कोड. न्याय माझी आपाड जलपसी की महाराजा की उड्डाण करावयार्थी ओलांगुळास्तवी मारती. न्याय मम प्रयुक्ती जलपतागी महाराजा की पियुष मृत्यू निवारणास. स्थगिता झाला बळी रस की टक्या करिता महापरिज विनवी तसे बलाढ्या. न्याय अर्पणापती गोपनी गोप्य धरुणी करता विनंती. परी एक शाळ सेवक रापती कदा काही साजना. तरी आता स्वयंसी मान्य करेल स्वामी शब्दास मग बोलावणी वचनासा जननी हृदय कवळीला. म्हणे वारे कवचन साभरिद्व्या पवित्रत्न जेथेल माझे नाम तेथे साई मी असे. कवनार्थी असो कैसे मी प्रवर्तरोनी उच्चारास. ऐसे करता देवनी भाष्य मत समाधानी मिळविले. मच्छिंद्राने उमानाथ देवीने देऊन 3 रात्र मग स्नेह संपन्नास. बोल बोलत मच्छिंद्रनाथ ओढविले. यावरी शिवदेवीचा पाणी मच्छिंद्रनाथांच्या कृपे उपनी अतिशय गौरव शूल पाणी स्वस्थानासी जातसे. मग मच्छिंद्राने उमानाथ देवी बोळून स्वस्थाना येत शोभावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटूनी. यावरी देवनी मच्छिंद्रनाथ उत्तर वंदे गमन करता. तो समुद्र तीरी हरेश्वर दैवत गदातीर्थ वाचला. गदातीर्थी करून स्नान येदा हरेश्वर दर्शनाप्रमाणे जे कथा करते पूर्ण करले अध्यायी वधू. आता शिवसूत्रवीरभद्र महाजेटी प्रताप तयारे भेटला मच्छिंद्रनाथ समरांगणी मिरविती. असो येऊन त्या प्रसंगी आता भावे पूजली काही का देवता. तरी पटणी प्रसंगोपयोग होता मुष्टी निवारणी पडेल. पुढे मंत्रवृष्टी दृष्टी बाधान करीते काचिया पाठी. कुडे छेडे जारणा लोटी मरणभीती बाधेना. हा अध्याय नित्य पठन करील तो हेतुक्या भयापासून सुटेल. आणि हा अध्याय गृही पाळील कधी पीडा त्यासी न होय. आणि कोणासही जगी अवतता काही मुष्टीची बाधा होता. त्याने प्रसंग धारणी श्रवणी पडता शम होईल ती मुष्टी. ऐसे गोरक्षनाथांचे कथन बदला एकमेगिरी ग्रंथागार. तरी जो हा विश्वास धरून ग्रंथ संग्रही पाळावा. हा ग्रंथ म्हणाल अर्थार्थी युगेची निंदाल ग्रंथाप्रती. त्याचा निवास पाहून इच्छिती यमुरी वसेल तो. तरी श्लोके भाविक जन तुम्हा सांगो एक जीवजन. भाव विश्वासा करारोहण सकळ स्वार्थ पुरले की. जे विश्वासावर स्वार्थ झाले ते सर्वस्वी करून नेले. सत्यवचनी जगविरले संतवदनी विश्वास सुख. तरी जग माझी धुंडी सुत मालू सूत. नरहरीच्या वंशात विश्वासी झाला ब्रह्मी व्यक्त. संतपदी भावार्था स्वस्ते श्री भक्ती कथासार. सम्मक्त गोरक्ष काव्य किमॅगर सदा परिचित भाविक चतुर. षष्टाध्याय. गौडा पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय.